नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 13 मार्च 2024 वार आहे बुधवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण लोकसत्ता वृत्तपत्र विश्लेषण। तर आज या ठिकाणी आपण महत्त्वाच्या 3 न्यूज पाहणार आहोत, ज्यामध्ये आपण PM उषा योजना, अणुचाचणी, प्रधानमंत्री भारतीय जन औषधी योजना या संदर्भात ज्या काही महत्त्वाच्या न्यूज आहेत त्यांनाही या ठिकाणी आपण डिस्कस करणार आहोत। आणि त्याचबरोबर या संदर्भात जे काही मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहेत, वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत, त्यांनाही या ठिकाणी आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। चला तर जी काही आपली डिस्कशन आहे तिला या ठिकाणी मित्रांनो आता आपण सुरुवात करूया। या ठिकाणी मित्रांनो आजची आपली पहिली जी न्यूज आहे ती PM उषा योजनेसंदर्भात आहे। सर्व या ठिकाणी न्यूज पाहूया। PM उषा योजनेअंतर्गत राज्याला 540 कोटीचा निधी, अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 2 वरती तुम्हाला दिसून जाईल। तर मित्रांनो या ठिकाणी जी काही PM उषा योजना आहे त्या संदर्भात इन डिटेलमध्ये पुढच्या स्लाइडमध्ये आपण माहिती घेणार आहोत। तत्पूर्वी जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न पाहूया, ज्यामध्ये आपण पाहणार आहोत प्रश्न क्रमांक 1। प्रश्न असा आहे, उच्च शिक्षणासाठी पंतप्रधान उषा योजनेचा मुख्य उद्देश खालीलपैकी कोणता आहे, अशा प्रकारचा आपला प्रश्न आहे। ज्या ठिकाणी पर्याय ए विद्यार्थ्यांना व्याजमुक्त कर्ज देणे, आपला पर्याय बी आहे आर्थिकदृष्ट्या वंचित विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करणे, पर्याय सी आपल्याकडे आहे उच्च शिक्षण संस्थांमध्ये पायाभूत सुविधा वाढवणे, आणि शेवटी आपल्याकडे पर्याय डी आहे विद्यापीठामध्ये संशोधन आणि नवकल्पना यांना प्रोत्साहन देणे। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून सुरू करण्यात आलेली पंतप्रधान उषा ही जी योजना आहे, या योजनेचा जो मुख्य उद्देश आहे मित्रांनो, तो या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या जे काही वंचित विद्यार्थी आहेत किंवा जे काही मागास विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणामध्ये पुढे जाण्यासाठी आवश्यक असणारे जे काही आर्थिक सहाय्य आहे, ज्याला की आपण शिष्यवृत्तीच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्याला प्रोव्हाइड करतो, पुरवतो, ते या ठिकाणी पंतप्रधान उषा योजने किंवा PM उषा योजने याचा उद्देश असलेला आपल्याला दिसतं। तर अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी पर्याय बी हे या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असलेलं आपल्याला दिसतं। पाहूया प्रश्न क्रमांक 2। उच्च शिक्षणासाठी PM उषा योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी पात्रता निकष काय आहेत, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। ज्या ठिकाणी आपला पर्याय ए आहे केवळ गुणवत्तेवर आधारित, म्हणजे जो काही जर विद्यार्थ्याकडे गुणवत्ता असेल तर त्याला या ठिकाणी शिष्यवृत्ती दिली जाईल, हा एक आपल्याकडे निकष आहे। दुसरा बी केवळ उत्पन्न, जर विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या गरीब असेल तर त्या विद्यार्थ्याला त्या ठिकाणी PM उषा योजनेच्या अंतर्गत शिष्यवृत्ती भेटते, अशा प्रकारचा आपला पर्याय बी आहे। पर्याय सी गुणवत्ता आणि उत्पन्नावर आधारित, आणि शेवटी पर्याय डी आहे आपल्याकडे फक्त आरक्षित श्रेणी। तर मित्रांनो तुम्हाला माहिती असलं पाहिजे की PM उषा योजनेच्या अंतर्गत जी काही स्कॉलरशिप आहे किंवा जी काही शिष्यवृत्ती आहे ती जर एखाद्या विद्यार्थ्याला मिळवायची असेल तर त्या विद्यार्थ्याकडे एकतर गुणवत्ता असली पाहिजे, म्हणजे त्याच्याकडे एक मेरिट असली पाहिजे, तो हुशार विद्यार्थी असला पाहिजे, एक ठराविक मेरिट पर्यंत गुण त्याने त्याच्या शैक्षणिक प्रवासामध्ये घेतलेले पाहिजेत, आणि त्याचबरोबर जर त्या विद्यार्थ्याची परिस्थिती हालाकीची असेल, त्याचं उत्पन्न कमी असेल किंवा त्याच्या कुटुंबाचं उत्पन्न कमी असेल तर या दोन निकषाच्या आधारावर या ठिकाणी PM उषा योजनेच्या अंतर्गत त्या विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती भेटू शकते। म्हणजेच या ठिकाणी प्रश्न क्रमांक 2 चं योग्य उत्तर राहील पर्याय सी। पुढे इन डिटेल मध्ये मित्रांनो आपण PM उषा योजना काय आहे ते या ठिकाणी आपण समजून घेणार आहोत। सर्वप्रथम PM उषा योजना हे एक शॉर्ट फॉर्म आहे। या योजनेचं जर पूर्ण नाव आपण पाहिलं तर पूर्ण नाव आहे प्रधानमंत्री उषा योजना फॉर हायर एज्युकेशन, अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी PM उषा योजनेचं नाव आहे। प्रधानमंत्री उषा योजना फॉर हायर एज्युकेशन हे जे नाव आहे ते नाव तुम्हाला लक्षात असलं पाहिजे, कारण सरळ आजकाल आयोगाकडून जी काही योजना आहे तिचा फुल फॉर्म ही विचारला जात आहे। ही जी योजना आहे ती केंद्र सरकारची आहे, भारत सरकारकडून ती लॉन्च करण्यात आली आहे, हा ही पॉइंट या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। आणि या ठिकाणी या योजनेचा जो काही उद्देश आहे तो उद्देश तुम्हाला माहिती असला पाहिजे। योजनेचा उद्देश आहे जे काही उच्च शिक्षण आहे ते उच्च शिक्षण घेत असलेल्या आर्थिकदृष्ट्या वंचित विद्यार्थ्यांना या ठिकाणी आर्थिक सहाय्य प्रदान करणे, या संदर्भात ती योजना आहे। आर्थिक सहाय्य हा या ठिकाणी महत्त्वाचा शब्द आहे जो की तुम्हाला नोट डाउन करून घ्यायचा आहे। या ठिकाणी कोणकोणत्या वर्गातील विद्यार्थी या योजनेचे लाभार्थी असतील तर या ठिकाणी तुम्हाला माहिती असलं पाहिजे जे विद्यार्थी SC ST
ओबीसी आणि जे काही अल्पसंख्याक समुदायासह जे काही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी या ठिकाणी पीएम उषा योजनेचे लाभार्थी असतील। तर या ठिकाणी हे जे सर्वोच्च सर्व 4-5 पॉईंट आहेत तेही आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत, कारण तुम्हाला प्रश्नामध्ये विचारलं जाऊ शकतं की खालीलपैकी कोणत्या वर्गातील विद्यार्थी पीएम उषा योजनेचे लाभार्थी ठरू शकतात। मग त्या ठिकाणी तुम्हाला 2-3 पर्याय दिले जातील आणि त्यावर आधारित तुम्हाला प्रश्न दिला जाईल। तर लक्षात असू द्या, पीएम उषा योजनेच्या अंतर्गत जे लाभार्थी विद्यार्थी आहेत त्यामध्ये एससी, एसटी, ओबीसी, अल्पसंख्याक आणि जे काही आर्थिकदृष्ट्या गरीब विद्यार्थी आहेत जे की ओपन कॅटेगरीमधून सुद्धा येऊ शकतात त्या विद्यार्थ्यांचा समावेश या ठिकाणी पीएम उषा योजनेच्या अंतर्गत करण्यात आले आहे। पुढे जर आपण पाहितलं की जी काही शिष्यवृत्ती या ठिकाणी विद्यार्थ्यांना देण्यात येते त्या शिष्यवृत्तीचे नेमके निकष काय आहे ते निकषही तुम्हाला या ठिकाणी माहिती असलं पाहिजे। जर एखाद्या विद्यार्थ्याला पीएम उषा योजनेच्या अंतर्गत शिष्यवृत्ती पाहिजे असेल तर त्या विद्यार्थ्याकडे सर्वप्रथम 1 नंबरला त्याच्याकडे गुणवत्ता असली पाहिजे, तो हुशार असला पाहिजे आणि दुसरं गोष्ट म्हणजे तो आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातून आलेला पाहिजे। जर सधन कुटुंबातून असेल तर तो विद्यार्थी या ठिकाणी पीएम उषा योजनेच्या अंतर्गत या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही। तर सर्वात महत्त्वाचे 2 फॅक्ट हे तुम्हाला या ठिकाणी राईट डाऊन करून घ्यायचे, नोट डाऊन करून घ्यायचे। एक तर विद्यार्थ्याची गुणवत्ता आणि दुसरं त्या विद्यार्थ्याचे उत्पन्न। पुढे या ठिकाणी पात्रतेमध्ये सामान्यतः उत्पन्न मर्यादा आणि शैक्षणिक कामगिरी म्हणजे हेच गुणवत्ता आणि उत्पन्न या 2 घटकावर महत्त्वपूर्णपणे या ठिकाणी लक्ष दिलं जातं। पीएम उषा योजनेच्या अंतर्गत जो काही आर्थिक लाभ दिला जाणार आहे त्या आर्थिक लाभामध्ये कोणकोणत्या घटकाचा समावेश आहे तर त्यामध्ये तुम्हाला माहिती असलं पाहिजे। जो काही विद्यार्थी शिक्षण घेत आहे, ज्या काही संस्थेमध्ये तो शिक्षण घेत आहे त्या संस्थेची जी काही ट्युशन फीस असेल ती ट्युशन फीस यामध्ये समाविष्ट आहे। त्याचबरोबर पुस्तकांसाठी किंवा नोटबुकसाठी असणारा जो काही खर्च आहे तोही या ठिकाणी समाविष्ट करण्यात आला आहे आणि त्याचबरोबर इतर शैक्षणिक जो काही खर्च असतो विद्यार्थ्याचा तोही खर्च या ठिकाणी पीएम उषा योजनेच्या अंतर्गत समाविष्ट करण्यात आला आहे। म्हणजे या ठिकाणी ट्युशन फी, पुस्तके आणि इतर शैक्षणिक खर्च किंवा संपूर्ण विद्यार्थ्याचा शैक्षणिक जो काही खर्च आहे तो खर्च या ठिकाणी पीएम उषा योजनेच्या अंतर्गत स्कॉलरशिपच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्याला दिला जातो। हा पॉइंट या ठिकाणी तुम्हाला लक्षात असणं आवश्यक आहे। शिक्षणाद्वारे सक्षमीकरण हे या योजनेचा मुख्य उद्देश आहे। उद्देश ही आपण पाहितला अशा प्रकारचे ते जनरल पॉइंट्स असतात, आपण एक तुक्का मारून ही अशा प्रकारचे क्वेश्चन राईट करू शकतो। आणि या ठिकाणी जे काही मंत्रालय जबाबदार आहे किंवा मुख्य मंत्रालय कोणतं भारत सरकारचं असा जर प्रश्न आला तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे की शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत पीएम उषा योजनेकडून विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप दिली जाते आणि जे शिक्षण मंत्रालय आहे ज्याला पूर्वी मानव संसाधन विकास मंत्रालय या नावाने ओळखलं जात होतं। हे काही या ठिकाणी ठराविक पॉइंट आहेत जे की तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। पुढे आपण या ठिकाणी प्रधानमंत्री भारतीय जन औषधी योजना जी आहे त्या योजनेविषयी माहिती घेणार आहोत। सर्वप्रथम न्यूज पाहूया। जेनेरिक औषधांच्या माध्यमातूनही भाजपचा प्रचार अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 1 वर तुम्हाला दिसून जाईल। या ठिकाणी जी न्यूज आहे ती राजकीय असल्या कारणाने स्पर्धा परीक्षे दृष्टिकोनातून आपल्यासाठी महत्त्वाची नाहीये, परंतु या ठिकाणी जे काही प्रधानमंत्री भारतीय जन औषधी योजना आहे किंवा जेनेरिक औषधे आहेत यांच्याविषयी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे, कारण यावर आयोग आपल्याला प्रश्न विचारू शकतो। चला तर सरळ जो काही आपले प्रश्न आहेत ते प्रश्न या ठिकाणी पाहूया। प्रधानमंत्री भारतीय जन औषधी योजनेचे प्राथमिक उद्दिष्ट काय अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे, ज्या ठिकाणी पर्याय ए पाहूया। वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक सहाय्य प्रदान करणे, बी ग्रामीण भागात मोफत आरोग्य सेवा पुरवणे, सी दर्जेदार जेनेरिक औषधे परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध करून देणे आणि डी आपल्याकडे पर्याय आहे शेवटचा दुर्गम भागात वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करणे। तर मित्रांनो तुम्हाला माहिती असलं पाहिजे की प्रधानमंत्री भारतीय जन औषधी योजना जी आहे या योजनेचा जो मुख्य उद्देश आहे तो म्हणजे दर्जेदार जे काही जेनेरिक औषध आहेत ते गोरगरीब व्यक्तींना परवडणाऱ्या किमतीमध्ये उपलब्ध करून देणे हे मुख्य उद्देश किंवा उद्दिष्ट या ठिकाणी प्रधानमंत्री भारतीय जन औषधी योजनेचं असलेलं दिसतं। म्हणजे प्रश्न क्रमांक 3चं आपलं योग्य उत्तर राहील पर्याय सी। पाहूया प्रश्न क्रमांक 4। प्रधानमंत्री भारतीय जन औषधी योजना कधी सुरू करण्यात आली अशा प्रकारचा आपला प्रश्न आहे, ज्या ठिकाणी पर्याय ए 2010, बी 2014,
सी 2017 आणि शेवटी डी 2020. तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे की गरीब लोकांना जे काही दर्जेदार जेनेरिक औषधे आहेत ते योग्य दरामध्ये भेटावेत यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 साली या ठिकाणी प्रधानमंत्री भारतीय जन औषधी योजना सुरू केलेली आहे. म्हणजे प्रश्न क्रमांक 4चं आपलं योग्य उत्तर राहील पर्याय बी. जेनेरिक औषधे ही ती औषधे असतात जी की ब्रँडेड औषधावर प्रक्रिया करून किंवा इंजिनिअरिंग करून निर्माण करण्यात आलेली जी काही औषधे असतात ती जेनेरिक औषधे असतात. फॉर एक्झाम्पल एक्स नावाचे एक औषध आहे जे की कॅन्सरवर कारगर आहे आणि त्यानंतर बी नावाचे एक औषध आहे. एक्स नावाचं जे काही औषध आहे ते USA मध्ये निर्माण करण्यात आलं आहे आणि बी नावाचं जे काही जेनेरिक औषध आहे ते आपल्या इंडियामध्ये निर्माण करण्यात आलं आहे. या ठिकाणी एक्स नावाचं औषध जे की आपण कॅन्सरवर वापरतो असं समजूया आणि बी नावाचं जे इंडियामध्ये औषध निर्माण करण्यात आलं आहे तेही या ठिकाणी कॅन्सरवरच वापरलं जातं. परंतु या ठिकाणी मुख्य डिफरन्स काय आहे तर USA मध्ये जे काही ब्रँडेड कॅन्सरवर औषध निर्माण करण्यात आलं आहे त्याची जी कॉस्ट आहे किंमत आहे ती खूपच अधिक असते. फॉर एक्झाम्पल प्रति टॅबलेट या ठिकाणी आपण 500 रुपये गृहीत धरूया. परंतु भारतामध्ये याच टॅबलेटवर प्रक्रिया करून किंवा इंजिनिअरिंगच्या माध्यमातून ही जी टॅबलेट आहे ती निर्माण केली जाते जिची की किंमत 50 किंवा यापेक्षाही कमी असू शकते. अशा प्रकारची जे काही औषधे असतात ज्याची की गुणवत्ता ही ब्रँडेड औषधाच्या लेवलची असते परंतु त्याची जी किंमत आहे ती ब्रँडेड औषधाच्या पटीमध्ये खूपच कमी असते. अशा औषधांना आपण जेनेरिक औषधे म्हणतो. मग अशा प्रकारची जी औषधे आहेत ती भारतामधील गरीब नागरिकांना प्रोव्हाइड करता यावीत त्यांनाही आरोग्याच्या सुविधा भेटाव्यात यासाठी भारत सरकारकडून या औषधांना प्रोत्साहन दिले जाते. यासाठीच या ठिकाणी प्रधानमंत्री भारतीय जन औषधी योजना सुरू करण्यात आलेली आपल्याला दिसते. चलूया पुढच्या प्रश्नाकडे जो की या ठिकाणी अणुचाचणी संदर्भात आहे. सरळ या ठिकाणी प्रश्न क्रमांक 5 पाहूया. भारताने पहिली अणुचाचणी कधी केली अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे. ज्या ठिकाणी पर्याय ए 1974, बी 1998, सी 2003 आणि शेवटी पर्याय डी 2010. तर भारत सरकारने जेव्हा पंतप्रधान 1998 साली भारतामध्ये पहिली अणुचाचणी ही पोखरण या ठिकाणी झाली होती हेही तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे. जेव्हा 1998 ला भारतामध्ये अणुचाचणी झाली तेव्हा पंतप्रधान कोण होते हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. जो पुढचा प्रश्न आहे तो पुढचा प्रश्न पाहूया. भारताच्या 1998च्या अणुचाचणी दरम्यान खालीलपैकी कोणती चाचणी स्थळ वापरले गेले नाही अशा प्रकारचा आपला प्रश्न आहे. ज्या ठिकाणी पर्याय ए पोखरण अर्थात आपण सर्वांना माहिती आहे, त्यानंतर बी चांदीपूर, सी खेतोलाई आणि शेवटी आपल्याकडे पर्याय डी आहे गोरीबिदानूर. तर मित्रांनो या ठिकाणी 1998 ला भारताने जी काही अणुचाचणी केली ती प्रामुख्याने पोखरण, खेतोलाई आणि गोरीबिदनूर या ठिकाणी केली आहे आणि ती चांदीपूर या ठिकाणी अशा प्रकारची चाचणी झालेली नाही हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. म्हणजेच या ठिकाणी प्रश्न क्रमांक 6चं आपलं योग्य उत्तर राहील पर्याय बी. आणि पोखरण, खेतोली, गोरीबिदनूर ही जी ठिकाणे आहेत ती राजस्थानमध्ये आहेत हेही तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे. कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला सांगायचे त्यावेळेचे पंतप्रधान कोण होते आणि साईडला तुम्ही या संदर्भात जी काही न्यूज आहे ती न्यूज ही या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय. तर अशा प्रकारे मित्रांनो दिनांक 13 मार्च जे काही आपलं वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण पूर्ण केलं आहे. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि न विसरता कमेंट बॉक्समध्ये आपल्या लेक्चर सिरीजविषयी तुम्हाला काय वाटतं हे कळवायला विसरू नका. आणि त्याचबरोबर या ठिकाणी न विसरता या ठिकाणी आपल्या यूट्यूब चॅनललाही तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे ज्याच्या माध्यमातून वेळोवेळी आवश्यक व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. आणि त्याचबरोबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली टेलिग्राम चॅनलची जर तुम्ही लिंक जॉईन केली तर त्या ठिकाणी तुम्हाला आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या लिंक्स आणि त्याचबरोबर स्पर्धा परीक्षा संदर्भात महत्त्वपूर्ण ज्या काही अपडेट आहे त्या वेळोवेळी भेटत राहतील. आज इथेच थांबत आहोत. भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत.